आता आम्ही पोहोचले कन्याकुमारीमध्ये आणि हा कन्याकुमारीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। हे आमचे गावचे सर्व माझे मित्र मॉडेल असल्याचे आपण काय बघू शकतो। हां, कारण ऊन खूपच आहे, असं वाटतं का मे महिन्यात आलो आहे, पण ठीक आहे सर्व काही दिसतं इथे। सो आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, तुम्ही बघू शकता समुद्राचा कलर बघा। एक्झॅक्टली 3 समुद्र एकत्र येतात आणि इथे आम्हाला जायचं आहे। आता आमची बोट आता अजून निघलेली नाही, तिथून बोट लागते, तुम्ही येऊ शकता। पर पर्सन 200 रुपीज, पर पर्सन 200 रुपीज असू शकतं, आम्हाला पण अजून काही माहिती नाही। सो आता आम्ही जातो आहे तिकडे। हे कन्याकुमारीचं व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूपच छान आणि सुंदर व्ह्यू आहे। 3 समुद्र एकत्र येतात, 3 समुद्रांचं मिलन होतं इथं। सो तुम्हाला इकडे यायला नक्कीच आवडेल, कधी आले तर तुम्ही कन्याकुमारीला भेट देऊ शकता। खूपच छान असं व्ह्यू आहे इथे। हे बघा, हा मंदिर सो आता बंद झालेले, 4 वाजता ओपन होणार। आम्ही इथे आलेलो आहे आणि हे सर्व आमचे मित्र परिवार। सो तुम्ही आता तुम्हाला मी इथून दाखवतो पूर्ण व्ह्यू बघा। खूपच छान असं कन्याकुमारीचं व्ह्यू तुम्ही बघू शकता। खूपच छान समुद्र आहे। समुद्र छान याच्यासाठी आहे की 3 समुद्र एकत्र येतात आणि एकत्र येऊन पण ते मिक्स नाही होत। तुम्हाला जर व्यवस्थित दिसत असेल तर बघा, इथे थोडंसं रेड कलरचं असं पाणी वाटतं आणि त्या साईडला पूर्ण निळं पाणी बघू शकता तुम्ही। डिफरन्स तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये दिसतो की नाही आय डोंट नो, पण तुम्ही प्रत्यक्ष आले तर तुम्हाला प्रत्यक्ष ही मजा तुम्ही घेऊ शकता। खूपच छान असं समुद्र कन्याकुमारीचं। आणि आम्ही थोड्या वेळात जाणार आहेत तिथे बोटीने, पण बोट अजून काय तिथपर्यंत आलेली नाही। हा बघा तुम्ही, त्या तिथून शिप लागते। खूपच सुंदर असा नजारा कन्याकुमारीचा, खूप छान वाटलं। तुम्हाला म्हणजे निसर्गाचा काय तो आनंद घ्यायचा, काय ते पाणी आणि काय तो उसळणारा सागर, अतिशय सुंदर नजारा आहे। सर तुम्हाला जर पुन्हा एकदा यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। हो नक्कीच येईल, पण यावेळेस आम्ही सिंगल आलेलो, पुढच्या वेळेस फॅमिलीने येऊ। अच्छा, हां, राहुल पाटील यांना कॅमेऱ्याची लेन्स भेटलेली आहे। पुन्हा चान्स ते बोलले ना सिंगल, पण ते बोलते आम्ही नंतर जोडप्याने नक्कीच येऊ। सो तुम्ही बघू शकता कन्याकुमारी हा खूपच सुंदर असा ब्युटिफुल प्लेस। माय पब्लिक हाय। सो इथे तुम्ही मँगो वगैरे सर्व काही खाऊ शकता। सुंदर नजारा आणि
कधी पण येऊ शकता एन्जॉय करण्यासाठी. फक्त काळजी घ्या, जास्ती आतमध्ये जाऊ नका. तिकडे पण खाली उतरायचं. सो आता आम्ही चाललो आहे बोटीमध्ये. बोटीत बसून आम्ही स्टॅच्यूपर्यंत जातो आहे. इथे आम्ही तिकीट काढलं आहे. तुम्ही आल्यानंतर इथे तिकीट काढून ना मग बोटीमध्ये जाऊ शकता. सो ही बघू शकता तुम्ही, याच त्या बोटी. या बोटीमध्ये तुम्ही आल्यानंतर सर्व काही तिकीट वगैरे काढून मग तुम्ही या स्टॅच्यूपर्यंत जाऊ शकता. सो आपण या लाईफ प्रूफ जॅकेट आता इथे घालतोय ना, ते घालून आता आपण सो आपण सो गाईज तुम्ही बघू शकता आता आपण इथे पोहोचलोय आणि इथे ही काउंटर लाईन वगैरे सर्व काही आहे. सो तुम्ही इथे पर पर्सन 30 रुपीज ह्याच्या थ्रूनी तुम्ही तिकीट काढून इकडे येऊ शकता. हे आता तुम्ही पाहू शकता. या इकडे आपण आता पोहोचलोय. इथून एंट्री वगैरे तुम्ही करू शकता. आता आम्ही तिकीट काढून एंट्री करत आहे. या ना तिकीट बोला यार टकट 7 लोग. सो आम्ही आता तिकीट काढून एंट्री घेतलेली आहे. सिक्युरिटी कॅमेरा बघा किती ब्युटिफुल नजारा. आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहे स्वामी विवेकानंद यांच्या स्पॉटवर स्मारकाकडे.
तुम्ही जर इथे याल तर तुम्हाला 30 रुपीज पर पर्सन देऊन पे करून तुम्हाला इथे पुढे जाण्यात परमिशन भेटेल. ते बोटीचे एक्स्ट्रा आणि प्लस शिपचे एक्स्ट्रा पैसे. शिपचे किती पर पर्सन? 75 रुपीज. सो शिपचे 75 रुपीज पर पर्सन. अँड स्मारकाकडे आपल्याला यायचं असेल तर तुम्ही 30 रुपीज पे करू शकता पर पर्सन. तुम्ही व्ह्यू चेक करू शकता. इथे तुम्ही शूज वगैरे पूर्ण काढून इथे राहू शकता. सो आता आम्ही इथे कॅरेट घेऊ आणि आमचे एक काम करो आपण एक बोट हे बघा कसे शूज, ब्रँडेड शूज आम्ही आता कॅरेटमध्ये टाकणार आहेत किलोच्या भावात. आणि किलोच्या भावात आम्ही टाकलेले शूज आणि अनवाणी चाललोय. हे कॅरेट नंबर लक्षात ठेव. कॅरेट नंबर बोरिंग मारणार आहेत. काय आहे? हां चॅनलचं नाव बघा आमचा. चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. अरे आमचा चॅनल आहे नक्की लाईक करा, शेअर करा. सो बघा हे आमच्या काकू फॉरेनरचे. सो मंडपाच्या आत